रायगडच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नव्या प्रॉपर्टी एक्झिबिशनला घर खरेदीदारांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे। या प्रदर्शनात नामांकित बिल्डर संकल्प ग्रुप यांनी सहभाग घेतला असून त्यांच्या प्रकल्पांकडे ग्राहकांचे विशेष लक्ष वेधले जात आहे। यावेळी संकल्प ग्रुपच्या संचालकांनी सांगितले की पुष्पक नगर हा परिसर भविष्यात उत्कृष्ट इन्फ्रास्ट्रक्चर आणि उत्तम कनेक्टिव्हिटीसाठी ओळखला जाणार आहे। बेस्ट व्ह्यू, अफोर्डेबल होम्स आणि सर्व आधुनिक सुविधा असलेले घरे ग्राहकांसाठी उपलब्ध असून एक्झिबिशन मध्ये विशेष बेस्ट ऑफर्स दिल्या जात आहे। या संधीचा लाभ घर खरेदीदारांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे। पुष्पक इज वन ऑफ दी स्मार्ट सिटी डेव्हलप बाय सिडको। म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये डीमार्ट भेटेल। नवी मुंबईचे पहिले 2 5 स्टार हॉटेल पण तुम्हाला पुष्पकमध्येच भेटतील। त्यानंतर आतमध्ये पोलीस स्टेशन आहे, फायर स्टेशन आहे, बस स्टॉप आहे, मार्केट आहे, स्कूल्स तर आहेतच, गार्डन्स आहेत, जागोजागी तुम्हाला जॉगिंग ट्रॅकसाठी ओपन स्पेसेस सोडलेले आहेत। म्हणजे सिलेक्टिव्ह सेक्टर आहेत त्याच्यामध्ये। सेक्टर 10च आहेत ऑलरेडी, असं म्हणजे उल्व्यासारखे सेक्टर 26 वगैरे असं जास्त सेक्टर्स नाहीयेत। तो इट्स म्हणजे असं म्हणू शकता की तुम्ही एक खूप चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर ऑलरेडी तिथे अवेलेबल आहे। ऑल मॉडर्न अम्युनिटीज अवेलेबल आहेत आणि लिमिटेड युनिट्स आहेत, बिकॉज आज कोणालाही क्राऊड मध्ये राहायला आवडत नाहीये। आणि त्यासोबत तुम्हाला एन्व्हायरमेंटचा टच आहे। म्हणजे तुम्ही पुष्पक नगर जर तुम्ही एक पर्सनली जाऊन व्हिजिट कराल तर तुम्हाला असं दिसेल की सेक्टर 10 नंतर पूर्णपणे तुम्हाला माउंटनची रेंज आहे आणि तुम्ही तिथे पावसाळ्यामध्ये वॉटरफॉल्स बघू शकता, तिथे ट्रेक करू शकता आणि खूप चांगला तिथले जे एअर क्वालिटी मी म्हणेन, आज आपल्याला पण एअर क्वालिटी हेल्थ बद्दल अवेअरनेस खूप चांगलं चाललेलं आहे। तर तुम्ही तिथे एअर क्वालिटी पण चेक कराल तर बिईंग फॉरेस्ट मध्ये असल्यामुळे, वॉटरफॉल्स असल्यामुळे ते तुम्हाला खूप चांगली एन्व्हायरमेंटची नातं तुमचं तिथं बनतंय। आणि ॲट द सेम टाइम तो तुमच्या अत्तल सेतूच्या रोडवरती येतो। अलिबाग विरारचा कॉरिडॉरचा पार्टी आहे आणि सिडकोने स्मार्ट सिटी म्हणून ऑलरेडी डिक्लेअर केलेला आहे। सर्व मेजर ज्या तुम्हाला अम्युनिटीज, पब्लिक अम्युनिटी जे लागतात ते ऑलरेडी तिथे सिडकोने दिलेले आहेत आणि सध्या हा डेव्हलपिंग नोड आहे। तेव्हा मी कस्टमर्सला हे म्हणेन की तुम्ही जर जेवढ्या लवकरात लवकर तिथे येऊन घर घ्याल तेवढं तुम्ही तुमच्या आवाक्यामध्ये त्या प्राइस बसतील। जसं जशा गोष्टी डेव्हलप होतील, जसं आता वाशी डेव्हलप झालाय, सानपाडा डेव्हलप झालेला आहे, तर तिथे लोकांना आता अफोर्डेबल सेगमेंटमध्ये घर घेणं जरा अवघड जाते। मी मान्य करतो की सिडको हा अंडर डेव्हलपिंग नोड आहे, पण येणाऱ्या काळामध्ये नक्कीच तिथे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे रोड्स, शाळा, गार्डन्स आणि एन्व्हायरमेंटचा टच जे तुम्हाला मे बी नवी मुंबईच्या मोस्ट ऑफ द एरियामध्ये नाही भेटणार। पण पुष्पक हा असा नोड आहे की जिथे तुम्हाला मॉडर्न लाईफस्टाईल विथ एन्व्हायरमेंट सपोर्ट, तो बॅलन्स इकोसिस्टम तुम्हाला पुष्पक नगरमध्ये बघायला भेटेल। तर तो दॅट इज दी आणि सध्या एअरपोर्ट चालू झालेला आहे, आता सेतू चालू झालेला आहे। जर लोकांनी ह्या वेळेला घर जर ते नाही घेऊ शकले तर अगेन इट विल बी अगेन वाशी अँड सानपाडा फॉर दी फ्युचर बुकिंग कस्टमर्स। येस सर, आता एक्सपो आहे तर नॅचरली लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या असतात की आम्ही फ्लॅट बुक करतोय, एवढा वेळ काढून इथे येतोय, तर आम्हाला नक्कीच काहीतरी बेनिफिट व्हावा। आणि वी आर ऑल्सो देअर फॉर दी आवर कस्टमर्स। तर आम्ही असं ऑफर ठेवलेली आहे की जे कोणी एक युनिट बुक करतील 1 BHK और 2 BHK तर त्यांना आम्ही एक इलेक्ट्रॉनिक्स आयटम, त्यांना आम्ही याचा टोकन ऑफ लव्ह म्हणून, जसं वॉशिंग मशीन किंवा फ्रीज, AC, टेलिव्हिजन, ह्यापैकी कोणता एक आयटम आम्ही त्यांना एक ऑफर म्हणू शकतो। आणि जर 2 युनिट्स बुक केले, 2 2 BHK किंवा एखादा शॉप आणि एखादा 1 BHK, असे 2 युनिट जर तुम्ही बुक केले तर तुम्हाला त्याच्यामध्ये आम्ही इलेक्ट्रिकल स्कूटर ही आम्ही एक टोकन ऑफ लो म्हणून देऊ शकतो। ऍक्च्युअली तेच आहे ना, आपली आता काय होतं नवी मुंबई, आता स्पेशली जो एअरपोर्टचा मी विचार करेल तर एक जनरेशन गॅप आला ऍक्च्युअली एअरपोर्ट होणार म्हणत। पण मागल्या 5-7 वर्षामध्ये जशा गोष्टी घडलेल्या आहेत, म्हणजे अतुल सेतू बनला, अतुल सेतू नंतर विमानतळ बनलं, आता जे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलचा T1 आता बंद होतोय आणि ते पूर्णपणे स्विच होतोय इकडे आपल्या नवी मुंबई एअरपोर्टमध्ये। तर ऑलमोस्ट आता 34 फ्लाइट्स टेक ऑफ करतायत। तर येणाऱ्या काळात तुम्हाला 300+ फ्लाइट्स डेली लँडिंग टेक ऑफ करताना भेटतील। नॅचरली याचा अर्थ असा आहे की तिथे सराउंडिंग एरियावरती लोड येणार आहे। लोकांना ह्या सर्व एअरपोर्ट चालवण्यासाठी लोकांना घरे हवे आहेत, शाळा हवे आहेत, म्हणजे व्यवसायाची अपॉर्च्युनिटी आहे। मग ते डिमांड सप्लायचा परत प्रॉब्लेम होणार आणि लोकांना परत घरं महाग भेटणार। तर मी तेच म्हणणे की हा अपना टाइम आया है, असं हे जे टॅगलाईन ठेवते एकदम परफेक्ट टॅगलाईन आहे। आणि मी त्या टॅगलाईनच्या अंडर म्हणेन की तुम्ही आता जर लेट कराल तर मे बी यू मिस दी अपॉर्च्युनिटी। सध्या संकल्पचे प्रोजेक्ट्स आहेत ना, हे अराउंड नवी मुंबई एअरपोर्टच आहेत आमचे प्रोजेक्ट्स। आणि जे सर्व प्रोजेक्ट आहेत हे टावर, हायराईज टावर आणि सुपर हायराईज मध्ये आहेत। मिनिमम आमचा टावर हा 12 माळ्यापासून चालू होतो
ते 25-27 फ्लोअर्स पर्यंत जात आहेत. आणि हे सर्व प्रोजेक्ट आहेत ना प्राईम लोकेशन्सला आहेत. म्हणजे जर तुम्ही प्राईमची डेफिनेशन जर संकल्पच्या अँगलनी बघाल तर दे ऑल आर कॉर्नर प्लॉट्स. नॉट ओनली कॉर्नर, दे हॅव अ लाईफ टाईम ओपन व्ह्यू. म्हणजे तुमच्या पुढे कधीही बिल्डिंग येणार नाही. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट फॉरेस्टचा व्ह्यू भेटेल किंवा तुम्हाला डायरेक्ट असं भेटेल की तुम्हाला सनसेट तुम्ही तुमच्या बाल्कनीत एन्जॉय करू शकता. म्हणजे असे कॉर्नर संकल्प ग्रुपकडे आहेत. आणि ॲट द सेम टाइम आमची कन्स्ट्रक्शन क्वालिटी खूप चांगली आहे. ऑन टाइम डिलिव्हरी आहे. तुम्ही आमच्या कस्टमरकडनं फीडबॅक घेऊ शकता, लाईव्ह फीडबॅक घेऊ शकता. वी हॅव व्हेरी ट्रस्टेड नेम इन दी नवी मुंबई मार्केट. सो ऑन ॲव्हरेज मी काय एवढं म्हणू शकतो की आमच्याकडे खूप चांगल्या लोकेशन्सला खूप चांगल्या क्वालिटीमध्ये प्लॉट्स अवेलेबल आहेत. अँड दॅट टू की आम्ही खूप मॉडर्न ॲम्युनिटीज त्याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत, इन्क्लुडिंग तुमचा स्विमिंग पूल असू द्या, क्रिकेट टर्फ असू द्या, जिम असू द्या, योगा सेंटर असू द्या, जॉगिंग ट्रॅक असू द्या, व्हॉट एव्हर इट विल बी दी. आम्ही मॅक्सिमम लोकांना जेवढ्या ॲम्युनिटी देऊ शकतो त्या ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत. अँड दॅट टू की ते परवडणाऱ्या किमतीमध्ये. म्हणजे आमचं टॅगलाईन आहे संकल्पचं की लक्झरियस लाईफ ॲट अफोर्डेबल कॉस्ट. सो वी आर ब्रिंगिंग द लक्झरी टू द common people's life, but at the same time we don't want to increase the price of the flat. So we are giving luxury at a affordable cost. So संकल्प हा एवढा चांगला ऑप्शन आहे कस्टमरसाठी की तुम्ही घेताय प्राईम लोकेशनला प्लॉट, चांगल्या लोकेशनला प्लॉट मिळतोय, लाईफ टाईम ओपन व्ह्यूज आहेत त्या प्लॉटसाठी, क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन चांगली आहे, लक्झरी पण तुम्हाला भेटते आणि हे सर्व तुम्हाला खूप चांगल्या अफोर्डेबल कॉस्टमध्ये मिळते. So Sankalp is the one of the best option I can say in the market to book the flat. स्पेसिफिकली आमच्या प्रोजेक्ट बद्दलच तुम्ही बोलताय. बेसिकली आपण अफोर्डेबल सेगमेंटमध्ये काम करतोय सध्या. यामध्ये कसं होतं की डे बाय डे जसा एअरपोर्ट ऑपरेशनल होतोय तसं डे बाय डे प्रॉपर्टी प्राइसेस पण हाईक होत आहे. पण तरी आता सध्या जर आपण पुष्पकनगर मार्केट कन्सिडर केला जो एक्झॅक्टली एअरपोर्टच्या बाजूला आहे, तर आता सध्या तो क्लायंटच्या दृष्टिकोनातून भरपूर इकॉनॉमिकल आहे. बिकॉज हा सीलिंगला कनेक्टेड आहे आणि तुम्हाला माहिती आहे की सीलिंग साईडने अपोजिट साईडला जेव्हा आपण प्रॉपर साऊथ मुंबईमध्ये जातो तर साऊथ मुंबईमध्ये पर स्क्वेअर फीट रेट 25,000 ते 30,000 रुपये पर स्क्वेअर फीट आहेत. तर ते नॉर्मली मिडल क्लास किंवा लोअर मिडल क्लासला अफोर्डेबल नाहीये. इव्हन गव्हर्नमेंटचा क्लास 1 ऑफिसर जरी असला तर ते पूर्ण लाईफ टाईम गव्हर्नमेंट क्वार्टर्सलाच राहतात. तर आज लोकांना ही अपॉर्च्युनिटी आहे की या माध्यमातून तो इझिली आपल्या नवी मुंबईला पण कनेक्ट होत आहेत आणि हार्डली 15 ते 20 मिनिटात ते प्रॉपर साऊथ मुंबईला कनेक्ट होतात. म्हणजे ट्रॅव्हलिंग इझी होणार, ऍक्सेस इझी होणार. आणि आता इव्हन गव्हर्नमेंटने पण डिक्लेअर केलं की सध्या 1 वर्ष ते टोल फ्री ठेवणार. सीलिंगचा जो टोल आहे त्याचा उद्देश हाच आहे की लोकांना तो एरिया फॅमिलियर व्हावा आणि ट्रान्सपोर्टेशनसाठी इझी व्हावा. एकदा कसा जो लोकेशन फॅमिलियर झाला मग नंतर तो भविष्यामध्ये जसा क्राऊड वाढला तसा तो टोल पण कमी होणार. तर हा एक बेनिफिट आहे. आणि येस ऑफकोर्स मॅडम, बिकॉज जेव्हा आपण एअरपोर्टचा बाजूचा एरिया कन्सिडर करतो तो एक्झॅक्टली एअरपोर्टच्या समोर करंजाडे नोड आहे. बाजूला तुम्ही पाहिलं खांदा कॉलनी, कामोठे, रोडपाली, नंतर खारघर, सीबीडी, बेलापूर आणि उल्वे हा पूर्ण इलिप्स शेपमध्ये डेव्हलपमेंट आहे आणि लास्ट नोड उरतो पुष्पकनगर. तर हे जेवढी मी नावं तुम्हाला सांगितली त्या ठिकाणी ऑलमोस्ट प्रॉपर्टीचे प्राइसेस टॉवरमध्ये 1.25, 1.5, 2 करोड पर्यंत सीबीडी खारघरला गेली आहेत, उल्वे लोकेशनला. तर आजच्या तारखेला कसं आहे की लोकांना ही अपॉर्च्युनिटी ह्यामुळे की तो अंडर डेव्हलपमेंट एरिया आहे. बिकॉज ती सिटी डेव्हलप व्हायला मिनिमम 3 इयर्स स्पॅन जाणार आणि हा नव्याने डेव्हलप होत असल्यामुळेच प्राइसेस कमी आहे. ग्रॅज्युअली जसं हे डेव्हलप होत जाणार, क्राऊड वाढत जाणार, डेफिनेटली प्राइसेस पण हाईक होत जातील. जसा एअरपोर्ट ऑपरेशनल झाला तर इमिडिएटली 35% ते हाईक मार्केटमध्ये आलेली आहे. आणि जसं जसं अजून इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होत जाईल, जसं फॉर एन एक्झाम्पल सीलिंग ऑपरेशनल झाला, जसं पनवेलचा रेल्वे स्टेशन आहे ऑलरेडी त्याच्यावरती एक्सपान्शनचं काम सुरू आहे. MGM सर्कलसाठी आता ऑलरेडी 1800 करोड गव्हर्नमेंटने सँक्शन केलंय. त्यामुळे तो जसा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होईल तसं तसं ही ते प्राइसेस वाढणार. आणि सेकंड पार्ट जो कॉर्पोरेट ऑफिसेसचा जो कॉन्सेप्ट होता प्रॉपर मुंबई साईडला, जसं अंधेरी, सँटाक्रूज, बँड्रा, आजपर्यंत त्या इन्क्वायरीज आपल्याकडे मार्केटमध्ये येत नव्हत्या ऑफिस स्पेसेससाठी. बिकॉज तो कॉन्सेप्ट पूर्णपणे तिकडेच ऑपरेट होता. पण आज ह्या माध्यमातून ती अपॉर्च्युनिटी आली. बिकॉज लोकांना माहिती जसा एअरपोर्ट येणार, इम्पोर्ट एक्सपोर्ट येणार, करन्सी एक्सचेंज असेल, मनी एक्सचेंज असेल, सिम कार्ड असेल, एअरपोर्ट रिलेटेड मिनिमम 250 ते 300 बिझनेसेस येतील. जेवढे व्हरायन्सेस बिझनेस येणार तर ती लोक सगळ्यात पहिल्यांदा इकॉनॉमिकल एरिया पाहतात आणि आजच्या तारखेला त्यांना ती अपॉर्च्युनिटी पुष्पकमध्येच आहे. अपॉर्च्युनिटी म्हणजे कसं की जसं सपोज मला एखादा फ्लॅट घ्यायचा आहे तर आता सध्या आपण आजूबाजूला जर पाहिलं तर नॉर्मल बिल्डिंगमध्ये जसं G+4, G+7 मध्ये 45 to 50 लॅक्सच्या आसपास बजेट गेलेले आहेत. त्या सेम प्राइसेसमध्ये सध्या टॉवरमध्ये अपॉर्च्युनिटी मिळते पुष्पकनगरला बिकॉज ऑफ न्यू सिटी डेव्हलप होते म्हणून. आणि जसं हा ग्रॅज्युअली डेव्हलप होणार 2 ते 3 वर्षात जे आजूबाजूला जसं खांदा कॉलनी पाहिलं किंवा आपला खांदेश्वर स्टेशनचा एरिया पाहिला
तिथे जर तुम्ही टॉवरमध्ये प्रॉपर्टी घ्यायला गेले तर नॉर्मली 70 to 80 लॅक्सचा रेट चालू आहे 1 BHK, 2 BHK 1.25 ते 1.5च्या मध्ये चालू आहे. तो सेम रेट ह्या मार्केटमध्ये येणार आणि ते हार्डली 5 मिनिट्सच्या रेडियसमध्ये 10 मिनिटाच्या रेडियसमध्ये ह्या सगळ्या अपॉर्च्युनिटीज आहेत. आणि ह्याला कसं आता गव्हर्नमेंटने कनेक्टिव्हिटी पण सुरू केली खांदेश्वर रोड, म्हणजे मिडल क्लास लोकांना प्रत्येकाकडे गाडी नाही, त्यामुळे कसं आहे की लोकांना तो एक मेन कन्सर्न असतो. आणि खांदेश्वर स्टेशनवरून जी बस सेवा सुरू झाली हार्डली 15 रुपये इकॉनॉमिकल आहे. शेअरिंग ऑटोज पण सुरू झाल्या, सध्या फ्रिक्वेन्सी कमी आहे, जसं जसं क्राऊड वाढणार तशी फ्रिक्वेन्सी वाढेल. आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा.